Now, today we are going to discuss about banking of road. बँकिंग ऑफ रोड हा एक टॉपिक आहे पूर्ण. याला 2 व्हिडिओजमध्ये पाहू आपण. फर्स्ट हाफमध्ये विदाउट बँकिंग मॅक्सिमम स्पीड किती असायला पाहिजे. आपण जेव्हा टर्न घेतो, सर्क्युलर टर्न जेव्हा घेतो आपण, असा रोड आहे सपोज, दिस इज व्हेकल, प्लेन रोड आहे आणि टर्न आहे, बँक केलेलं नाही. आता बँकिंग म्हणजे काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. इट इज ओनली अ प्लेन रोड. आता या व्हेकलवर हा व्हेकल आपण पॉईंट कन्सिडर केलेला आहे, पार्टिकल कन्सिडर केलेला आहे. याच्यावर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील. फर्स्ट इट्स वेट, mg. वेट हा नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो. then normal reaction always acts perpendicular to the surface. Therefore normal reaction, this is normal reaction n. व्हेकल स्ट्रेट आहे, बेंड झालेला नाही, म्हणून नॉर्मल रिॲक्शन स्ट्रेट दाखवली आपण. आणि इथे तिसरा फोर्स ॲक्ट होत आहे फ्रिक्शनल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे. आता हा जसा एक सर्कल जर कन्सिडर केला आपण, तर फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन पहा, टूवर्ड द सेंटर आहे. आणि टूवर्ड द सेंटर जो फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आता इथे सिंपल बॅलन्सिंग कंडिशन आपण अशी लिहू शकतो, n इक्वल टू mg. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नॉर्मल रिॲक्शन आणि mg बॅलन्स झालेले आहेत, बॅलन्स होतील, म्हणून n इक्वल टू mg. दुसरा हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड द टायर्स ऑफ व्हेकल. तर हा फ्रिक्शनल फोर्स टूवर्ड द सेंटर आहे, आणि टूवर्ड द सेंटर जो फोर्स असतो दॅट इज ऑलवेज सेंट्रिपिटल फोर्स. देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. आता हा Fs का लिहत आहे मी, Fs म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचे 3 फॉर्म्युले आहेत ॲक्च्युली आपल्याजवळ. mv²/r आहे, mr⍵² आहे आणि mv⍵ आहे. त्याच्यातलं आपण mv²/r घेऊ. असे 2 इक्वेशन्स मिळतील आपल्याला इथे. आता हे दोन्ही डिवाइड करू आपण. इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 किंवा 2/1 करा. n अपॉन फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू mg अपॉन mv² अपॉन r न्यूमॅरेटरमध्ये जाईल, हा m कॅन्सल. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्सचा आपण 11th मध्ये फॉर्म्युला पाहिलेला आहे. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे सिंपल F इक्वल टू μn. तो कोणताही फोर्स असो, कोणताही फ्रिक्शन असो, कायनेटिक फ्रिक्शन असो, स्टॅटिक फ्रिक्शन असो, F इक्वल टू μn. μn फ्रिक्शनल फोर्ससाठी आपण μn पुटअप केलं, इक्वल टू gr अपॉन v². देन हा n कॅन्सल होईल. आता याचं रेसिप्रोकल घेऊ, μ इक्वल टू v² अपॉन gr. देन μgr इक्वल टू v². साईड चेंज केल्यानंतर असं मिळेल v² इक्वल टू μgr अँड v इक्वल टू रूट ऑफ μgr. दिस इज द सेफ्टी स्पीड व्हाईल टेकिंग अ टर्न. म्हणजे आपण अशा टर्न आहे आणि त्याच्यावर जर व्हेकल जर ड्राईव्ह करत आहे, कोणताही व्हेकल असो तो, तर त्याच्यावर आपली सेफ्टी स्पीड किती असायला पाहिजे. सेफ्टी स्पीड म्हणजे आपण खाली पडायला नको, किती असायला पाहिजे, μgr. v म्हणजे स्पीड ऑफ व्हेकल. आता हा जो म्यू आहे, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा फॉर्म्युला 11th सिलेबसवरून घेतलेला आहे. तो फॉर्म्युला आहे F इक्वल टू μn. तर सेफ्टी स्पीड कशावर डिपेंड आहे, म्यू. म्यू म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जी म्हणजे
ग्रॅव्हिटी माहिती आहे तुम्हाला 9.8. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड. हा जो रोड आहे, रोडचा जो सर्क्युलर टर्न आहे, याची जी काही रेडियस असेल ती रेडियस. आता एक क्वेश्चन असा आहे इथे की हा व्हेकल आहे. आता व्हेकल कोणतंही असो, पुन्हा एक पहा, समजा इथे व्हेकल फर्स्ट आपण घेतलं टू व्हीलर आहे एखादी, दुसऱ्या केसमध्ये कार घेतली, तिसऱ्या केसमध्ये कंटेनर घेतलं मोठा, तर सगळ्यांची स्पीड वेगवेगळी राहील का? नाही. का नाही? बिकॉज स्पीडचा जो फॉर्म्युला आहे याच्यात मास कुठेच नाही. म्हणजे स्पीड ऑफ व्हेकल डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ द व्हेकल. आपण रोड साईडला ड्राईव्ह करत असताना बाजूला बोर्ड लावलेले असतात स्पीड लिमिटचे, त्याच्यावर लिहिलेलं असतं, ग्रीन कलरचे बोर्ड असतात ना, त्याच्यावर लिहिलेलं असते 40, 60, ते सगळ्यांसाठी असते. त्याच्यावर असं कुठेच लिहिलेलं नसतं की 40 किलोमीटर फॉर टू व्हीलर, 60 किलोमीटर फॉर फोर व्हीलर और थ्री व्हीलर और कंटेनर. कारण स्पीड प्रत्येक ठिकाणी सारखी असते. एक सिंपल छोटासा फॉर्म्युला इम्पॉर्टंट तयार झाला, व्ही इक्वल टू रूट ऑफ म्यू जी आर. पहा, याचा स्क्रीनशॉट घ्या एक. ठीक आहे, हा एक छोटासा पॉईंट. कोणता टॉपिक आहे हा? स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग अ प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन सर्क्युलर कर्व रोड आहे. हा कर्व म्हणजे टर्न घेतो आपण त्या सिच्युएशनमध्ये. प्लेन रोड आहे दुसरा जो, बँक केलेलं नाही. बँक करणे म्हणजे एक साईड अशी वर करणे. रोड तयार करत असताना जी आउटर साईड असते त्याला थोडंसं वर करतात, त्याला बँकिंग म्हणतात. ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहू. दिस इज द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड अलॉंग अ कर्व रोड. देन दुसरा एक पॉईंट पाहू, वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा. तुम्ही पाहिलेलं असेल, हे जे फेअर्स वगैरे, जे जत्रा वगैरे असते त्याच्यात वेल ऑफ डेथ असतं. वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. आता याच्यात तुम्ही पाहिलं असेल ते जो रायडर असतो ते व्हेकल ड्राईव्ह करतात अशा केजमध्ये. तो केज सपोज आपण असं सिलेंड्रिकल केज कन्सिडर करू. असा एक केज आहे. आता समजा इथे व्हेकल आहे, इथे या पॉईंटवर, आणि व्हेकलला आपण पार्टिकलच कन्सिडर केलेला आहे आतापर्यंत. आता व्हेकल इथे असताना याच्यावर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील? फर्स्ट, डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो त्याचा वेट आहे mg. नॉर्मल रिॲक्शन, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज ॲक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. कारण हा व्हेकल असा आहे, असा नाही आहे, व्हेकल असा आहे. देअरफॉर नॉर्मल रिॲक्शन या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होईल. तिसरा आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्सचा एक पॉईंट लक्षात ठेवा की फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज डायरेक्टेड अपोजिट टू द मोशन. जर हा व्हेकल पडला असता तर खाली पडला असता, म्हणजे अशी मोशन झाली असती, म्हणून फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट, हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर हे तीन फोर्सेस ॲक्ट होत आहे. आता मागच्या कोडमध्ये जसं पाहिलं आपण सेम तसंच इथे बॅलन्सिंग कंडिशन्स थोडं चेंज झालेलं आहे. पहा, फ्रिक्शनल फोर्स Fs इक्वल टू mg ही एक कंडिशन आहे. आणि ही नॉर्मल रिॲक्शन पहा, हा जो सर्कल तयार होईल असा, म्हणजे व्हेकल जेव्हा पूर्ण एक सर्कल कंप्लीट करेल तेव्हा जो सर्कल तयार होईल, नॉर्मल रिॲक्शन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, सेंटरकडे डायरेक्टेड आहे. देअरफॉर दिस नॉर्मल रिॲक्शन इज सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. हे दोन इक्वेशन तयार झाले. आता हे दोन्ही इक्वेशन्स डिवाइड करू. हा इक्वेशन 1, इक्वेशन 2, 1/2 करू. फ्रिक्शनल फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन इक्वल टू mg अपॉन mv²/r. r डिनॉमिनेटरमध्ये आहे. देन हा m कॅन्सल,
फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला जस्ट आता मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं तुम्हाला मी, कोणता होता? म्यू एन अपॉन एन इक्वल टू जी आर अपॉन व्ही स्क्वेअर. अगेन दिस एन गेट कॅन्सल. आता व्ही स्क्वेअर इथे घेऊ, म्यू इथे घेऊ. व्ही स्क्वेअर इक्वल टू जी आर अपॉन म्यू, और टेकिंग रूट ऑन बोथ साइड्स, v इक्वल टू रूट ऑफ जी आर अपॉन म्यू. दिस इज द स्पीड ऑफ दॅट व्हेइकल और दॅट रायडर. इतक्या स्पीडने जर त्याने सर्कल कंप्लीट केलं देन इट विल नॉट फॉल डाऊन. तर पुन्हा इथे पहा, त्या व्हेइकलचं मास डिपेंड नाही, स्पीड म्हणजे स्पीड डज नॉट डिपेंड अपॉन मास. कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटी, रेडियस ऑफ दॅट केज. जो केज असेल म्हणजे ज्याला हा आपण इथे कुवा म्हटलेला आहे, मोठा कुवा, तर त्याची रेडियस म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर हा एक फॉर्म्युला. हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आपण बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड थोडा टॉपिक मोठा आहे, एक्सप्रेशन आहे, म्हणून मी व्हिडिओ सेपरेट करणार आहे. तर हे 2 पॉईंट चांगले तुम्ही प्रिपेअर करा तोपर्यंत. वेल ऑफ डेथ, पहिला पॉईंट कोणता पाहिला आपण? मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेइकल अलॉंग अ कर्व प्लेन रोड, प्लेन. आणि दुसरा पॉईंट पाहला आपण वेल ऑफ डेथ. याच्यावर न्यूमेरिकल्स पण आहेत, पण बँकिंग ऑफ रोड झाल्यानंतर आपण सगळ्यांच्या सोबत न्यूमेरिकल्स घेऊ. त्याच्यात कोणता फॉर्म्युला मिळाला होता? व्ही इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी, हा होता फॉर्म्युला. इथे फॉर्म्युला थोडा चेंज झालेला आहे. फॉर्म्युला तिथे पहा आणि हा फॉर्म्युला पहा. जी आर, रूट ऑफ जी आर अपॉन म्यू, हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बँकिंग ऑफ रोड कंटिन्यू करू.